साजीराव पाटील ने निकाला है ना जिया, तो बोला कलेक्टर ग्रुप आराम से। मी प्रतीक्षा यादव मसरा MSc सेकंड इयरला आहे आणि आदिवासी मुलांची शासकीय वसतिगृह क्रमांक 1 इथे मी राहते। तर आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 या रोजी विद्यार्थ्यांसाठी एक GR काढलेला आहे वसतिगृहासाठी आणि त्याला नंतर सुधारित करून 14 ऑगस्ट 2026 रोजी पण एक GR काढला। तो GR आम्हाला अमान्य आहे। तो GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आम्ही आजपासून बसतो, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, इथून उठणार नाही। सर, आदिवासी मंत्र्यांना आदिवासी मुलांवर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे। एक असं क्रूर असा GR काढला, त्याला आम्ही एक प्रकारचा ब्रिटिशाच्या काळामध्ये रोलेट काढला तसा समजू। कारण सर, आमच्या कसं शैक्षणिक आदिवासीचा जो समुदाय आहे, जर भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जर 80 वर्ष पूर्ण झाली, ही पहिली पिढी आहे शिक्षण घेत आहे, तर प्रशासनाला गर्व असलं पाहिजे का विद्यार्थी 30 वयापर्यंत शिकत आहे, पण प्रशासनानंच त्यावर गदा केला की 26 वर्ष वयापर्यंत शिकलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही। सर, आमचा 99% हा समुदाय हा आजही वसतिगृहामार्फतच उच्च शिक्षण घेत आहे, पण जर वसतिगृहामध्ये जर त्यांना प्रवेश मिळत नसतात तर माझ्या मताने सर आदिवासी समाजातील जे साक्षरता दर आहे एकदम निम्न दर्जाची होऊन जाणार आणि पूर्वी जसा अन्याय होतात म्हणजे शिक्षण नसल्यामुळे अन्याय होत आहे। जर आदिवासी समुदायामध्ये जर शिक्षणच नसणार तर आदिवासी समुदायाच्या समस्या तर खूप सारे वाढणार। आणि या GR मध्ये नमूद केलेले आहे की जर शैक्षणिक खंड पडला तर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही। सर, शैक्षणिक खंड अनेक कारणापुढे मिळतात। जर CET मध्ये कमी पर्सेंटेज आले तर खंड पडू शकते। जर एका जणाला जर रुग्णालयात दाखल केलं, कसा काही आजार असला दीर्घकालीन, त्यामुळे बी खंड पडू शकते। दुसरं म्हणजे सर, कुटुंबाची जर आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल त्यामुळे खंड पडू शकते। म्हणजे जर अशा जर कारणामुळे जर खंड पडत असेल, त्या मुलांना जर शिक्षण वसतिगृहात प्रवेश नसेल तर सर नुकसान कोणाचं होणार, तर विद्यार्थ्याचं नुकसान असं हा प्रकारची जाचक अटी त्यांनी रद्द केले पाहिजे। त्यानंतर सर यामध्ये एक आपला किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली, तर स्थानिक पातळीवर जर विद्यार्थ्याला जर प्रवेश मिळत नसेल तर ते योग्य आहे, परंतु सर 5-15 किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागातील व्यक्तींना जर त्या ठिकाणी जर प्रवेश मिळत नसणार, हे अन्यायकारक GR आहे सर, हा पूर्णपणे रद्द केला पाहिजे।